सो भाकरी भाजी पटकन खाऊयात आणि कल्टी मारूयात. सो अशा रीतीने मी पूर्ण स्पीडमध्ये मी शूज घालत आहे. तुम्ही बघू शकता किती स्पीडमध्ये मी पटापटा शूज घालत आहे, कारण लेट झालेलं आहे त्याच्यामुळे मी पटापटा शूज घालत आहे. सो चला आता पटकन बॅग घेऊयात आणि जाऊयात आता आपल्या बाईक आहे तिकडे पार्किंगकडे. तो बाईकला किक मारलेली आहे, बाईक चालू केलेली आहे, बाईकला टर्न मारलेला आहे, फुल टर्न मारलेला आहे आणि पूर्ण टर्न मारून गाडी थांबवलेली आहे. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आम्ही कलावंतीनदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी चाललो आहोत आणि आता वाजलेले आहेत 6:15. आमचा जाण्याचा टायमिंग आहे 6:30. इथे फक्त हे दोघेजणी झालेले आहेत आणि मी आलेलो आहे आणि बाकीचे अजून आलेले आहेत नाही आहेत. सो आता थोडं वेट करूयात आणि थेट निघूयात कलावंतीनदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी. सो अशा रीतीने आता सर्वजण आलेले आहेत, दोघेजण राहिलेले आहेत, ते आता लगेच येतील आणि आपण लगेच बाईक काढूयात, कल्टी मारूयात. अशा रीतीने सर्वजण रेडी झालेले मस्त बाईक वगैरे घेऊन. तर आपण जाऊयात थेट कलावंतीनदुर्गाकडे. सो भवानी मातेच्या पाया पडून आम्ही सर्वजण निघालेलो आहोत आमच्या बाईक घेऊन कलावंतीनदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी. सो फायनली आम्ही आता निघालो आहोत आणि आपल्या अजून 3 बाईक आहेत, त्या मागे आहेत, पेट्रोल टाकतात. आम्ही पुढे आहोत आणि आम्हाला कलावंतीनदुर्गापर्यंत त्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला अजून 1 तास लागू शकतो. सो आम्ही त्याच्यात वाट बघतो आहे आणि ते आले की आम्ही लगेच कल्टी मारणार आहोत. फायनली आम्ही आता चौकला पोचलो आहोत आणि आपल्याला आता मेन एक्सप्रेस हायवे लागलेला आहे, मुंबई पुणे ओल्ड हायवे. त्या हायवेनं आम्ही शेडूंगपर्यंत ट्रॅव्हलिंग करणार आहोत. सो मित्रांनो, फायनली आपल्याला एक्सप्रेस हायवे लागलेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लागलेला आहे. लेट्स गो. तुम्हाला तो आहे आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत. तर आपण सर्वजण आहेत तिथे नाश्ता करण्यासाठी, वडापाव खाण्यासाठी. तर आम्ही आहोत दानपाट्याचे. ते रोड गेलेला आहे, तो गेलेला आहे मोपाड्या तिकडे मार्केट आहे. मित्रांनो, आम्ही आता दानपाट्या तिथे थांबलो आहोत आणि त्या आम्ही आता नाश्ता करणार आहोत. आणि आता मागला आहे समोसा आणि हे बाकीचे काय आहेत वडापाव वगैरे. इथे बाईक रायडर आले कपडे वगैरे आपल्याकडे समोर साधन आता काम चालून घेऊया. तर सकाळी वडापाव भेटला ना तर दिवस खूप चांगला जातो आणि आमचा आज दिवस वडापावमुळे खूप चांगला जाणार आहे. आता त्या गावामधून चाललो आहोत. हे गाव आहे बेलवली गाव. आपल्याला या बेलवली गावामधून जायचं आहे. हा ना. सो मित्रांनो, सकाळचे वाजलेले 7:30 आणि आता 15-20 मिनिटात कलावंतीनदुर्गाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. रस्ता खूप आता भारी लागलेला आहे. सूर्यनारायण पण खूप वरती आलेले आहेत, त्यामुळे आता बरं वाटतं.
सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये बाईक राईड करण्याची जी मजा आहे ती खूप वेगळी असते. मेन म्हणजे रस्ता खूप खराब आहे, दुरला आहे पूर्ण त्या रस्त्याला. अशा प्रकारे आपल्या सर्व गाड्या कुठल्या आहेत अशा रीतीने खूपच असा डेंजर असा रस्ता आहे, ऑफ रोडिंग आहे. त्याच्यामुळे जो कोणी इकडे येईल आणि जरा सांभाळून गाडी चालवून इकडे प्रवास करावा. म्हणजे अतिशय खतरनाक असा रोड आहे. रोडवर कधीही गाडी ब्रेक फेल होऊ शकतात किंवा तर खूप भली मोठी अशी पार्किंग आहे. इथे तुम्ही गाडी लावू शकता आणि ते आपल्याला पार्किंगसाठी प्रत्येक गाडीस 20 रुपये द्यावे लागतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो आता आपल्याला जायचं आहे त्या तिकडेच असं आहे रस्ता, तिकडे जायचं आहे आपल्याला. सो आपल्याला पार्किंगच्या इथे जरा 2 हॉटेल आहेत. एक हॉटेल आहे आणि इकडे एक हॉटेल आहे. इथे जेवणाची वगैरे आणि नाश्त्याची वगैरे सोय इथे आपल्याला भेटेल. आणि आपल्याला या दिशेने जायचं आहे असं वरती. मित्रांनो फायनली इथे आम्ही पार्किंग केलेली आहे बाईक. पार्किंगपासून कलावंतीन-दुर्गाचा जो पायथा आहे तो 2 किलोमीटर अंतराचा आहे. इकडे 4 व्हीलर, 3 व्हीलर, 5 व्हीलर, 6 व्हीलर गाड्या जाऊ शकतात, कारण एवढा मोठा असा भला मोठा असा रोड आहे. आम्ही तिथे बाईक ठेवलेली आहे कारण तिथे जरा सेफ वाटते, सुरक्षित वाटते आणि तो आमच्या गाडीची काळजी घेऊ शकतो. 20 रुपयात 30 रुपयात. सो आता आम्ही 2 किलोमीटर चालवत आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट कलावंतीन गड आहे ना त्याच्या पायथ्याशी.